जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी म्हणजेच मोबाईल धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी देणार आहोत। केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची बातमी दिली आहे। याबद्दलची आपण संपूर्ण व सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया, तर चला व्हिडिओ सुरू करू। केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ टेलिकम्युनिकेशन अंतर्गत येणाऱ्या दूरसंचार विभागाने म्हणजेच डॉटने एक महत्त्वाची अधिसूचना जारी केली आहे। केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने सिम कार्ड संबंधित एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया सारख्या टेलिकॉम कंपन्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे। संपूर्ण देशभरामध्ये सिम कार्ड बाबतीत एक नवीन नियम लागू करण्यात येणार आहे। आता तुम्हाला सिम कार्ड घेताना व्हेरिफिकेशन करताना प्रत्यक्ष कागदपत्रांचा वापर आता बंद करण्यात येणार आहे। म्हणजेच आता पेपर बेस्ड KYC बंद करण्यात येणार आहे। हा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारच्या भारतीय दूरसंचार विभागाने घेतला आहे। महत्त्वाचे म्हणजे आता तुम्हाला सर्व आवश्यक माहिती डिजिटल पद्धतीने सबमिट करावी लागेल। केंद्र सरकारच्या भारतीय दूरसंचार विभागाने 5 डिसेंबर 2023 रोजी काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की टेलिकॉम कंपन्यांचा प्रोसेस खर्च कमी होऊन वाढत्या फसवणुकीच्या घटनांना देखील आळा बसेल। जर का एखाद्या मोबाईल वापरकर्त्याने मोबाईल नंबर बंद केल्यानंतर आता 90 दिवसानंतर तो मोबाईल क्रमांक नवीन वापरकर्त्याला म्हणजेच नवीन युजरला देण्यात येईल। सर्व सिम कार्ड वापरकर्त्यांना KYC चे नियम लागू राहतील। ग्राहकांना आता एका ID कार्डवर फक्त 9 सिम कार्ड विकत घेता येईल। मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।